नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MS08 एक्सप्लोरर वरती चॅनल वरती। सो आज आपण चाललेलो आहे प्रतापगडला आणि आता मी चिपळूण आहे। चिपळूणवरून काहीतरी ते प्रतापगड 86 किलोमीटर आहे। तो चला आपण शिवाजी महाराजांकडे जाऊया आणि दर्शन घेऊया। आपण खेडला पोहोचलेलो आहे आणि खेडमध्ये गाडी जरा बुकची आमची। सो इथं बघा गॅरेजला आम्ही दाखवतोय, गाडीने जरा धोका द्यायला लागली इथपासून गाडी। तो बघूया आता काय होतंय। जाईत ना मित्रांनो, असं आपल्याला ABS चा साईन दाखवतोय आणि इंजिनचा साईन दाखवतोय त्या पल्सर 150 डिजिटलमध्ये। तो आता तो मेकॅनिक बघतो आपली गाडी, बघूया। आता एक बोगदा दिसलेला आहे कोथडीचा, समोरच आहे बघा। त्या टनलमधून आपल्याला हात जायचा आहे। तो नवीन झालेला आहे टनल कसा आहे टनल बघा। टनलची स्टार्टिंग बघा, इथून प्रॉपर टनल आहे। टनलमधून हात जाऊ शकतो प्रॉपर एकदम। लाईटी वगैरे पूर्ण लावलेली आहे बघा। हो भाई साहब, टनल खूप भारी वाटतोय बघा, खतरनाक। मित्रांनो, आता आपण पोलादपूरला पोहोचलेलो आहे आणि हा बघा, हा रोडने तुम्ही गेला तर डायरेक्ट तुम्ही मुंबईला जाल आणि आपल्याला रस्त्यातच पोलादपूरला आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं दिसलेलं आहे। तो आपण त्यांना वंदन करून आपण पुढे जाऊया। आपण आता वंदन केलेलं आहे महाराजांना आणि आता आपण चाललेलो आहे प्रतापगडला। सो आपण चला जाऊया प्रतापगडला। हा रोड दिलेला आहे आपल्याला, या रोडने मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलेलो आहे प्रतापगडच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इथून ते मात्र 4 किलोमीटर आहे प्रतापगड आणि तुम्ही इथून सरळ गेलात तर महाबळेश्वरला जाल। महाबळेश्वर इथून काहीतरी 21 किलोमीटर्स आहे। तर तुम्ही इथून डायरेक्ट सरळ महाबळेश्वरला जाऊ शकता। आणि हा बघा, हा गेट, हा आपला प्रवेशद्वार दिलेला आहे। तो इथून आपल्याला जायचं आहे। मित्रांनो बघा, इथे दोन आजी आहे। इथे ते लोक घरे किंवा कैरी वगैरे सगळं विकतात आहे। तर तुम्हाला लोकांना खायचं असेल तुम्ही घेऊ शकता यांच्याकडून। मित्रांनो, जे माझ्या मागे तुम्ही बघताय ते बघा, ते प्रतापगड आहे। इथून आपल्याला व्ह्यू दिसलेला आहे। तो अजून आपल्याला वरती जायचं आहे। तो चला मग आपण जाऊया अजून पुढे। तर हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या माऊलीच्या कुशीतून साकार झालं, त्या राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन। हे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या महापुरुषांनी सत्यात उतरवलं, ते राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा। आणि हे हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या महापुरुषांनी आपल्या सत्यात किंवा बाळगलं, ते धर्मवीर संभाजीराजे यांना कोटी कोटी प्रणाम करून रायगडच्या पूर्वेला महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या ओठात आणि जावलीच्या घाटात एक उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं। एका गरुड नजरेनं त्याला हेरलं, तटबंदीचा मुकुट चढवला आणि नाव दिलं किल्ले प्रतापगड। या किल्ले प्रतापवरती मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळ्यांचा वंशज संदीप गोविंद जाधव आपले सहर्ष स्वागत करतो। उभेच राहून सांगेन गाथा शिवरायांच्या पराक्रमाची, आठवण करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची। इथल्या मातीचं ढेकूळ जर आपण पाण्यात टाकलं तर तवंग उठतो तो फक्त इतिहासाचाच। राजांनी खरं हा किल्ला बांधला कशासाठी, तर राजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर तुळजापूरला येतं पहा। परंतु विजापूर म्हणजे कर्नाटक बॉर्डर, विजापूर ते तुळजापूर हा जो पूर्ण प्रदेश होता, हा पूर्वी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असायचा। म्हणजे हे राजांचे शत्रू लोक। तर राजांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाण्या येण्यासाठी त्रास व्हायचा। सततच्या लढाई व्हायचे, मावळे मारले जायचे। मग या भवानी मातेने
राजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, जावली प्रांतामध्ये एक ढोरप्या नावाचा डोंगर आहे, त्या ठिकाणी तू माझी स्थापना कर. आता ढोरप्याचा अर्थ काय पहा, गाई गुरु असतात ना, ती पूर्वी या डोंगरावरती गवत खाण्यासाठी येत असत. त्या गाया गुरांना मराठी रांगडी लोक होतो ढोर, म्हणून हा ढोरप्या नावाचा डोंगर. या डोंगरावरती राजांनी 1656 हा किल्ला बांधायला सुरुवात केली आणि 1658 किल्ला बांधून पूर्ण केला. ही जी तटबंदी आपल्याला दिसतीये 5 किलोमीटरची तटबंदी आहे. किल्ल्याचा आतला एरिया 52 एकर. बांधला किती? 2 वर्षामध्ये, फक्त भवानी मातेच्या मंदिरासाठी. परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झालाय हे अफजल खानला मारल्यानंतर. आता हा अफजल खान विजापूरचा एक मोठा सरदार होता. उंचीने म्हणाल तर 7.5 फुटाचा माणूस. ताकद एवढी जबरदस्त होती की हत्तीला पण एकटा ढकलत नेऊ शकत होता. आणि त्याचं कुटुंब सुद्धा अतिशय छोटं कुटुंब होतं. त्याला 64 बायका आणि 43 मुलं होती. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. असा हा अफजल खान राजांना मारण्यासाठी निघाला होता. त्याने काझीला बोलवलं आणि विचारलं, मी या राजांना मारायला चाललोय, तर मला एक योग्य दिवस सांग. काझीने सांगितलं, खान साहब आप राजे को मिलने के लिए मत जाइए, आपके बुरे दिनचर्या आप मारे जाओगे. त्या अफजल खानाला इतका प्रचंड राग आला, त्या काझीच्या एकच मुस्काटात दिली आणि काझीला जागच्या जागी मारून टाकलं. आता या 64 बायकांपैकी आवडती बायको पुढे आली, म्हणाली, खान साहेब तुम्ही तिकडे गेलात, काही दगाफटका झाला, ते आपल्या कुटुंबाचं काय होणार. त्या बायकोला एकच मुस्काटात दिली, महालामध्ये मारून टाकली. 3 बायकांचं सौभाग्य चांगलं होतं की त्या माहेरी गेल्या म्हणून वाचल्या. उरलेल्या 60 बायका आहेत. तुम्ही कधी विजापूरला गेलात, कर्नाटक बॉर्डर होती, तिथे अफजल खानाच्या नावाचं गाव आहे. गावाचं नाव आहे अफजलपूर. त्या ठिकाणी एक विहीर आहे, त्या विहिरीचं नाव आहे कुलबावडी. त्या विहिरीमध्ये त्या 60 बायकांना बुडून मारलायत आणि आजूबाजूला त्यांच्या कबर बनवून ठेवल्यात. आजही विजापूरला त्या आपल्याला पाहायला मिळतात. असा हा क्रूर कपटी अफजल खान राजांना मारण्यासाठी 40,000ची फौज घेऊन विजापूरहून निघाला. येत्या वाटेमध्ये तुळजापूर, पंढरपूर ही जी काही हिंदूंची मंदिरं दिसतील ही उद्ध्वस्त करत निघाला. कारण याला माहिती होतं राजे हे थोडे धार्मिक स्वभावाचे व्यक्ती आहेत. समजा जर मी यांची मंदिर वगैरे उद्ध्वस्त केली, ते कोणत्याही किल्ल्यामध्ये असतील तर मोकळ्यामध्ये आपल्याशी युद्ध करतील. परंतु राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये अफजल खानाशी आपला निभावच होणार नाही, कारण त्याची फौज आहे जास्त आहे आणि ताकद आहे जास्त आहे. मग सर्व करत करत अफजल खान वाईमध्ये येऊन पोचला. तुम्हाला लोकांना येताना वाई शहर माहिती आहे. वाई ठिकाणी आल्यानंतर राजांनी आपल्या वकिलामार्फत एक पत्र पाठवलं. राजांच्या वकिलाचं नाव आहे गोपीनाथ पंत बोकील आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. पत्रातला मजकूर काय लिहून घेतला की तुम्ही मला काकासारखे आहात, तुमच्या अफाट फौजेचा मला अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे आपण विजापूर या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलायत, तसं जावली प्रांतामध्ये जो मी किल्ला बनवलाय त्याच्या पायथ्याला मला येऊन भेटा. आता या अफजल खानला माहित होतं का तर राजांना मारायला आपण एवढ्या दूरवर आलोय, जर हे समोरूनच निमंत्रण देत आहेत तर जायला काहीच हरकत नाही. अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर 1659 इंग्रजी कॅलेंडरनुसार. मराठीतला महिना होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके 1581, वार होता गुरुवारचा आणि होती दुपारची 12ची. राजाने अफजल खानची भेट ठरली. दोघांमध्ये नियम काय ठरले की आपल्या दोघांबरोबर आपले 10 अंगरक्षक येणार आणि आपापले वकील राहणार. राजांनी आपल्याबरोबर आपले 10 अंगरक्षक घेतले. संभाजी कावजी कोंडाळकर, जीवा महाले, सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, एसाजी कंग, कोंडाजी कंग, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटक, विसाजी मुरंबक आणि संभाजी करवर. परंतु अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुरुमीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला, त्याचं नाव आहे सय्यद बंडा. आणि हा अफजल खान, या दोघांचा जो इतिहास होता हा राजांना पूर्वीपासून माहित होता. हा अफजल खान काय करायचा, कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा, मिठीमध्ये घ्यायचा आणि तिथंच आवळू मारायचा. कारण 7.5 फुटाचा ताकदवर माणूस, त्याच्या मिठीतून कुणी सुटत नव्हतं. आणि सय्यद बंडाची खासियत काय, 10 फूट दूर माणूस पाहिल त्याला उडी मारून दानपट्ट्याचे का घावामध्ये कापायचा, एवढी त्याची नजर तीक्ष्ण होती. हे राजांना माहित असल्यामुळे या दोघांना भेटायला जाण्याअगोदर राजांनी आपलं स्वतःचं संरक्षण करून घेतलं. म्हणजे राजे जो अंगरका घालायचे त्याच्यात चिलखत घातली, डोक्याला बांधतात त्याला मंदीला म्हणतात, त्याच्यात मध्ये जिरेटो घातला आणि राजांनी या युद्धासाठी वेगळं शस्त्र बनवलंय. त्या शस्त्राचं नाव आहे वाघनख. म्हणजे लोखंडाची 4 नखं असतात आणि वरच्या बाजूला अंगठ्या असतात, समोरच्यांना समजून येत नाही. अशा प्रकारे तयारीमध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले. तिकडे एक सुंदर शामियाना बनवला होता, आतमध्ये अफजल खान आणि सय्यद बंडा बसला होता. आता राजांना माहिती होतं आपल्याला अफजल खानची जास्ती भीती नाही, या सय्यद बंडाची आहे. त्याची 10 फुटावरची नजर तीक्ष्ण आहे, आपल्या प्रत्येकावरती लक्ष ठेवणार. म्हणून राजांनी त्या ठिकाणी नाटक केलं. अफजल खानला सांगितलं जसं मी तुला घाबरतोय त्याच्या कितीतरी पटीने सय्यद बंडाला घाबरतोय. हा जर शामियानाच्या बाहेर गेला तरच मी भेटायला आतमध्ये येईन, नाही तर मी किल्ल्यावरती परत चाललोय. आता या अफजल खानला वाटलं असं तर राजांचा जो खेळ आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये मी संपवणारच आहे. पण आपल्या अंगरक्षकाच्या कारणाने ते किल्ल्यावरती परत गेले तर 2-3 दिवस जातील ह्यांना विनवणी करायला. त्यापेक्षा आपल्या अंगरक्षकाला 5 मिनिटं बाहेर ठेवलं तर राजा आपलं काही करू शकत नाहीत. अफजल खानने सय्यद बंडाला बाहेर पाठवलं आणि राजे त्याला भेटायला आतमध्ये गेले. आता अफजल खानची उंची होती 7.5 फूट
आणि राजांची उंची होती 5.25 फूट. आता 7.5 फूटवाला माणूस 5.25 फुटाच्या माणसाला भेटतो म्हणजे छातीवरती लागणार. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन अफजल खानने राजांचं शिर आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबलं, वरून कट्यारीचा वार केला. राजांचा अंगरखा फाटला, आतमध्ये चिलखत असल्यामुळे ते बचावले. आता ज्याने आपला वार केलाय त्याला पलट उत्तर दिलंच पाहिजे. मग वाघ नखांच्या साह्याने अफजल खानचं पोट फाडलं. पोट फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला. कृष्णाजी भास्कर बाहेरून धावत आला, राजांवर वार केला. या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर दानपट्टा चालवणार तो जीवा मालेनी सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास काढला, होते जीवा म्हणून वाचले शिवा. नंतर कृष्णाजी भास्कर राजांच्या भाळ्यावर वार केला. राजांनी कृष्णाजीला समजावलं, कृष्णाजी सबूर सबूर सबूर, पण कृष्णाजीने ऐकलं नाही. 1 2 3 चौथ्या वाराला कृष्णाजीला पाडला आणि राजे किल्ल्यावरती आले. परंतु अफजल खान आपली सगळी आथडी पोटामध्ये भरून पालखीमधून पळून जात होता. त्याला पालखी उचलणारे 16 लोक लागायचे, पुढे 8 आणि मागे 8. त्यांना मराठी भाषेत आपल्याकडे आपण भोवई म्हणतो, ते भोवई त्याला घेऊन पळून जात होते. हे राजांचे दुसरे अंगरक्षक संभाजी कावजींनी पाहिलं, पळत जाऊन त्या भुवयांचे पाय तोडले आणि अफजल खानाचं शिर कापून आणलं आणि भवानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं. अफजल खान सारख्या राक्षसाचा या ठिकाणी वध झाला. राजांचा फार मोठा विजय झाला. या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो, म्हणून नंतर या गडाचं नाव प्रतापगड ठेवलंय. पहिलं ढोरप्या नावाचा डोंगर होता आणि अफजल खान सारख्या एकाच राक्षसाची 2 थडगे आहेत. शरीराचं जे थडगं आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला, त्याला आपण प्रतापगड माची म्हणतो, आणि शिराचं जे थडगं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो. कारण राजांच्या आऊसाहेब जिजामाता त्या ठिकाणी राहायच्या. आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलाय हा पुरावा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी नेलं, त्या ठिकाणी दफन करून टाकलं. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या पराक्रमाचा इतिहास मिरवी राजगडचा बाल्य किल्ला, कारण त्याला राजगडच्या बाल्य किल्ल्याच्या उजव्या बाजूला दफन केलाय. इथून कुठे आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतोय का पहा, समोर रोड आहे, पायऱ्या आहेत, म्हणून आपल्याला समजतंय ना जाण्याचा मार्ग आहे. पूर्वी कसा मातीचा रस्ता, घनदाट अरण्य होतं. येणारा शत्रू घोड्यावरती स्पीडमध्ये यायचा आणि डायरेक्ट जंगलामध्ये निघून जायचा. शेवटपर्यंत समजायचं नाही की किल्ल्याचा मुख्य दरवाजा कुठे आहे. आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर आणि आर्जोजी यादव. 2 लोकांच्या देखरेखीखाली 2 वर्षामध्ये किल्ला बांधलाय. किल्ल्याला वेढा देणारा वेढा होईल अशी या किल्ल्याची रचना आपण वर जाऊन पाहणारच आहे. म्हणूनच म्हणतोय की फिक्र ना करो ये नादा, ये तो शिवा का अखाडा है, जिन्होंने अफजल को एक ही दम में उखाड़ा. तर बघा सर्वांनी, आपण जर मगाशी मागितलं की शिवकालीन वाटांचा प्रयोग कसा केला जायचा, तर ह्या शिवकालीन वाटा आहेत. ह्या ज्या आपल्याला जंगलामध्ये दिसत आहेत, ह्या पूर्वी इकडून जाण्याच्या पायवाटा, घोडे जाण्याच्या वाटा होता. परंतु आता किल्ला झाल्यानंतर 1957 ला या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू आले. त्यांनी जो मार्ग आपण बनवला, पायऱ्या वगैरे, त्या मार्गांचा वापर आता आपण करणार आहे. तर इथे आपण एक गुफा पाहणार आहे. या मित्रांनो, ही पहा, ही एक शिवकालीन गुफा आहे. परंतु ही गुफा एवढी लहान नव्हती. पुढे ज्या गाड्या उभ्या केल्या तिथपर्यंत होती, पूर्ण 10 फूट उंचाची. जसं अफजल खानचं युद्ध झालं तेच राजांनी या पूर्ण परिसरामध्ये 40 मावळे लपवून ठेवलेले. जर राजांशी काही दगाफटका झाला तर या 40 मावळ्यांनी फक्त किल्ल्याचं संरक्षण करायचं. परंतु 1957 ला भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू या ठिकाणी आले. ते येण्यासाठी या पायऱ्यांनी मार्ग बनवला. तर पायऱ्यांतून रोडचं काम व्हावं या हेतूने ही गुहा केट केली. नाही तर पूर्ण 40 लोक उभी राहावं एवढा मोठा परिसर होता. आता दाखवण्यासाठी एवढी शिल्लक आहे. आता आपण पायऱ्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश करणार. मुख्य द्वाराकडे जाऊन आपण पुढची माहिती घेऊया. या जय शिवराय. आपण किल्ल्याला जाण्यासाठी हे रस्ता आहे, या रस्त्याने आपण प्रवेश करतोय. आता किल्ले प्रतापगडवरती आपण मार्गस्थ होणार आहोत. चला या. बघा, आता हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. आपल्या लोकांना जाण्या येण्यासाठी एवढा एकच मार्ग आहे. एकदा का आपण हा दरवाजा बंद केला की आतले लोक आत आणि बाहेरचे बाहेर. पूर्वी कसं होतं, सूर्योदयाला खोलायचो आणि सूर्यास्ताला बंद करायचो. ते रिवाज आजही आपण पाळतो. फक्त सकाळी 6 ला उघडतो, रात्री 9 ला बंद करतो. दरवाजाची उंची आपण पाहिली तर इतर किल्ल्यांपेक्षा थोडीशी लहान आहे. कारण शत्रूचा कोणताही माणूस हत्तीवर किंवा घोड्यावर बसून आतमध्ये जाऊ नये. आणि त्यावेळेस किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी जास्तीत जास्त हत्तींचा उपयोग केला जायचा. हत्तीनं पळवत आणायचे आणि दरवाजेवरती आदळवायचे. पण ही जागा बघा, एक तर वळणदार आणि चढणीची आहे. सध्या आपण पायऱ्या बनवलेत, इथं 95 पायरी संपली तर साधारण माणसं थकून जातात, तर हत्ती इथे पोहोचूच शकत नाही. आणि या सर्व रचनेला आपल्याकडे काय म्हणतात, गोमुखी रचना, म्हणजे गायीच्या तोंडासारखं. गायीचं तोंड असं पुढच्या बाजूला निमुळतं आणि आतमध्ये मोठं होत जातं. अशा प्रकारची ही रचना आहे बघा. कारण शत्रूचे 100-150 लोक एकत्र येऊन दरवाजा तोडायचा प्रयत्न करू नयेत. समजा 20-25 आले तर त्यांना मारायला भिंतींना होलं ठेवलेत. एका बाजूने तोफेचा मारा करा आणि दुसऱ्या बाजूने गरम पाणी किंवा गरम तेल डोक्यावरती टाका. असं वेगवेगळं नियोजन आहे. दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मोठी तोफ दिसेल. तोफेचं वजन आहे 650 किलो. 1.5 किलोमीटरची तिची रेंज आहे.
डाव्या बाजूला एक काळा गोल दगड आहे. तेच लाईट वगैरे काही नव्हत्या, मशाली वापरल्या जायच्या. तर 350 वर्षापूर्वीचा मशाल अडकवण्याचा स्टँड आहे. आता आपल्या जमान्यामध्ये आपण कॅन्डल स्टँड असतो लाकडी, 350 वर्षापूर्वीचा दगडी मशाल स्टँड. पूर्वी त्या दोन्ही जागा रिकाम्या असायच्या, त्यांना आपण दिवडी म्हणतो, म्हणजे पहारेकऱ्यांना बसण्याचं ठिकाण. जुने गावकरी चालवतात ती चावडी आणि पहारेकऱ्यांची दिवडी. म्हणूनच म्हणतोय आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. तर मित्रांनो, तुम्ही जसं की बघितलं की ही 750 किलोची तोफ आहे आणि इथे मशाल अडकवायचं दगड आहे काळा. आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहोत त्याला आपण काय म्हणतो, टेहेळणी बुरुज म्हणजे ऑब्झर्वेशन टॉवर. त्यावेळी शत्रूच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी काही दुर्बीण वगैरे नव्हते. मग ते लोक अशा प्रकारचे बुरुज बनवायचे आणि इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. आपण इतिहासाचं 4थीचं पुस्तक आजही पाहिलं तरी पहिल्या पानावरती नेहमी हे चित्र असतं. याला काय म्हणतात, टेहेळणी बुरुज ऑब्झर्वेशन. बघा, हा राजमार्ग आहे. राजमार्ग म्हणजे काय, तर राजे जास्ती करून रायगड किल्ल्यावरती राहायचे. तिथून 64 किलोमीटर राजधानीचा किल्ला. तिथून भवानी मातेच्या दर्शनाला जायचे. तर राजे लोकांना पालखीतून आत नेलं जायचं म्हणून त्याला आपण पालखी दरवाजा किंवा राजमार्ग म्हणतो. आणि आज या किल्ल्याचं जे बांधकाम आहे हे पूर्वीच्या पद्धतीने चालू आहे. पूर्वी आपण किल्ल्याच्या बांधकामामध्ये काय मटेरियल वापरायचो, त्याच्यामध्ये वाळू, चुना, गूळ, उडदाची डाळ, तुरटी, खडीसाखर, कात्या, शंखांचं चूर्ण, शिसा असायचं. एक दगडी चाक असायचं, त्याला बैल ओढायचे. आता इलेक्ट्रिसिटी आली म्हणून आपण ग्राइंडर बनवलेत. पण ह्याच्या तर नवीन बांधलेल्या आपल्याला भिंती दिसत आहेत. आजही गुळ चुन्यामध्ये किल्ल्याचं काम चालू केलेलं आहे. तर हा राजमार्ग, राजा जाण्याचा मार्ग. चला आता आपण मावळ्यांच्या मार्गाने जाऊया. याच्यापासून राजांना त्यावेळी 2 फायदे झाले. म्हणजे आता ही किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी जो दगड वापरला आहे हा कुठून बाहेरून आणला नाही. बाहेरून आणला असता तर 2 वर्षामध्ये किल्ला पूर्ण नसता झाला. समोर जे काळ्या कलरचे डोंगर दिसत आहेत ना, हे डोंगर पुढपर्यंत असायचे. हे डोंगर ह्याच ठिकाणी फोडून काढले, तिथून दगड काढला. ज्या ठिकाणाहून दगड काढला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले, त्याच्यामध्ये पाण्याचा साठा झाला. म्हणजे राजांना 2 फायदे. पहिला तर किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी दगड मिळाला आणि दुसरं वापरण्यासाठी पाणी. आज आपण म्हणतोय की पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना आपली आहे, तर 350 वर्षापूर्वी त्या लोकांनी बनवलेली आहे. आता आपल्या नजरेसमोर या ज्या पायऱ्या दिसत आहेत, 350 वर्षापूर्वीच्या पायऱ्या आहेत. 350 वर्षापूर्वी राजांचं पाऊल केव्हा ना केव्हा तरी या पायऱ्यांवरती पडलं असेल. राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पायऱ्या. परंतु 350 वर्षापूर्वी काय होतं, ते इंटरलॉक सिस्टम होता. आपल्या फर्निचरला कसे खाचे करून फिट करतो तसा एका दगडाला मधोमध कट करायचे आणि दुसरा त्याच्यामध्ये फिट करायचे. साधारणतः त्या मावळ्यांच्या उंचीप्रमाणे बनवलेल्या पायऱ्या. 6 ते 6.5 फुटाचा मावळा. लेंथ आणि लाईन बघा, अजून एकही दगड हल्ला नाही, कारण त्या लोकांनी श्रद्धा भक्ती सदाचारानं बनवलेलं काम आहे बघा. आता आपण लोक किल्ल्यातील सगळ्यात मुख्य ठिकाणी येऊन पोहोचलो. हे भवानी मातेचं मंदिर, राजांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत. दगडी बांधकाम दिसतंय, 350 वर्षापूर्वीचं आहे. समोर आपण नवीन बनवतोय. आणि खरं तर ह्या मंदिरासाठी हा किल्ला आहे, परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला अफजल खानला मारल्यानंतर. आतमध्ये महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे भवानी मातेची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्स स्फटिकाचं क्रिस्टलचं शिवलिंग आहे आणि अपोजिट बाजूला काचेच्या दरवाजामध्ये एक तलवार आहे. आता ह्या भवानी मातेच्या मूर्तीला जो दगड वापरला हा नेपाळच्या कालीगंडकी नावाच्या नदीतून आणलाय. हा दगड कशाचा आहे, सोनार लोकांकडे सोन्याची पारख करण्यासाठी वाटीमध्ये जो काळा दगड ठेवतात त्याला शालिग्राम म्हणतात. शालिग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवण्यात आलेली आहे.
हा दगड नेपाळवरून राजगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये मागवण्यात आला आणि त्यावेळेचे मूर्तिकार होते बंबाजी नाईक पानसरे, ज्यांनी अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेली मूर्ती घडवली आहे. आणि 1661 ला मूर्तीची स्थापना अफजल खान वधानंतर 2 वर्षांनी. आपण आतमध्ये जाऊन पाहू 365 वर्षापूर्वीची मूर्ती कशी दिसतीये. मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समेक स्फटिकाचं शिवलिंग आहे. राजे आपल्या सतत सोबत बाळगणारे शिवलिंग पाहण्याचा योग तुम्हा लोकांना आलाय. आणि आतमध्ये जी तलवार आहे ते स्वराज्याचे 4थे सेनापती होते, नाव आहे हंसाजी मोहिते. पहिले सेनापती मानकोजी दसतोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर आणि 4थे हंसाजी मोहिते म्हणजे सोयराबाईंचे भाऊ, राजारामांचे मामा, राजांची मेहुणी यांची ती तलवार. परंतु ह्या ठिकाणी का ठेवण्यात आलेली आहे तर हंसाजी मोहित्यांचा पराक्रम असा आहे, एका मावळ्याने एका युद्धामध्ये ते एका तलवारीने फक्त 600 लोक मारली आहेत. त्यांना हंबीरराव हा किताब मिळालाय. हंबीरराव कान्होजी मोहिते, कराड तळवे त्यांचं गाव. देवीची मूर्ती, स्फटिका, तलवार, अशा 3 गोष्टी आत आहेत. समोर काही जुन्या तोफा आहेत बघा, त्यांना आपण काय म्हणतो, उकळीच्या तोफा. थोडक्यात पद्धत कशी राहते, दारू गोळा फोडून टाकतात, मागे छोटे छोटे होल तिकडून फायर करतात. साधारणतः हातामध्ये आपण बॅग कशी पकडतो तशी हातामध्ये पकडण्याची पहिली वाली तोफ आहे. एकटा माणूस उचलून 5 किलोमीटरची बॉर्डर फिरत होता. वजन फक्त त्याचं 150 किलो आहे. आता आपण मिलिटरीमध्ये रॉकेट लॉन्चर बघतो, हे जुनेवाले 120चे, 35च्या 2, 45चे 1 आणि 3 नंबरच्या हॉकीच्या काठीसारखी दिसते बघा, ही त्यावेळची दगड फोडायची पहार आहे. आज आपल्या जुन्या कुटुंबामध्ये आपण पहार असायची म्हणायची वेळ आणली. एकतर अंगठ्याची साईज 1.5 ते 2 किलो वजन, त्याचा वापर आपण माती खणण्यासाठी करतो. ही त्यावेळची दगड फोडायची पहार, 50 किलो वजनाची पहार घेऊन लोक 8-8 तास काम करत होते. आता आपल्याकडे बरेचसे आधुनिक मावळे येतात, उचलण्याचा प्रयत्न करतात, हातापायांवर पाडून घेतात. मग आम्ही लोकांनी ते बंद केलंय, कारण आता आपल्याला नवीन इतिहासाची गरज नाही. कारण येणारे जे आधुनिक मावळे आहेत सगळे वडापाव, पिझ्झा, बर्गर, चायनीजचे समाधानी, त्यांचं हे कामही नाही. म्हणूनच म्हणावं लागतंय की नसत्या राजमाता जिजाऊ, नसत्या राजमाता जिजाऊ तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस, आणि नसते राजा शिवछत्रपती तर उरले नसते मंदिरावरती कळस. हनुमान मंदिर दक्षिणमुखी. तुम्ही लोकांनी बरेचसे दक्षिणमुखी हनुमान पाहिले असतील, पण मूर्तीचं तोंड एक तर डाव्या किंवा उजव्या बाजूला असते. हातामध्ये पर्वत किंवा गदा असते. ही समोर तोंड आशीर्वाद देणारी मूर्ती, ह्याला आपण काय म्हणतो, संकट मोचन हनुमानजी. मूर्तीला कलर करतोय म्हणून मूर्ती नवीन दिसते. मूर्ती जुनी आहे, बाहेरचं मंदिर हल्ली नवीन बनवलंय. आणि इथून वरती आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागामध्ये जातोय, ह्याला आपण काय म्हणतो, बाल्य किल्ला. त्यावेळी राजे लोकांचा राहण्याचा राजवाडा, अन्नधान्याची कोठारं, घोड्यांचे तबेले हे महत्वाच्या वस्तूवरती असायच्या. परंतु इंग्रज लोकांनी बरंच उद्ध्वस्त केलंय. काही ठिकाणी रिकामे चौथरे आहेत, राजांची मूर्ती तिकडे आपण जाणार आहे. शेवटच्या 25 पायऱ्या आहेत, 450 पायऱ्या आपल्या संपल्या. आता आपण बाल्य किल्ल्यावरती जाऊया. महादेवाचं मंदिर. आता आपण जे खाली भवानी मातेचं मंदिर पाहिलं ते राजे ह्या ठिकाणी बांधणार होते, परंतु जमिनीचं खोदकाम करताना आतलं शिवलिंग हे जमिनीत सापडलंय. ह्याला आपण काय म्हणतो, स्वयंभू, म्हणजे भूमीतून स्वयं प्रकट झालेलं. अफजल खान भेटीच्या वेळेस राजे हा महादेवांना रुद्राभिषेक करून गेले. अफजल खानला मारण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण इच्छापूर्ती म्हणतो. आणि आपल्या पाठीमागे हा जो रिकामा चौथरा दिसतोय, ही त्यावेळची राजदरबारची जागा आहे. ह्याला काय म्हणतात, सदर. म्हणजे दरबार त्यावेळेस 2 चालायचे, एक दिवाने खास आणि दिवाने आम, सिक्रेट आणि जनरल. दिवाने खास, खास लोकांचा अष्टप्रधान मंडळ, 8 लोक बसतील ह्या हिशोबाची जागा आहे. आणि आम जनतेचा रायगड किल्ल्यावरती पूर्ण ह्या बांधलेल्या इमारती होत्या. इंग्रजांनी खजानेच्या लालसेपोटी उद्ध्वस्त केले. आता रिकामे चौथरे आहेत. ज्या ठिकाणी राजांचा राहण्याचा राजवाडा होता तिकडे राजांची मूर्ती आहे, तिकडे आपण शेवट जाणार. ज्या परिसरामध्ये उभ्या आहोत त्या ठिकाणी पूर्वी राजांचा राहण्याचा राजवाडा होता, परंतु इंग्रज लोकांनी उद्ध्वस्त केला. मग राजवाड्याची काहीतरी आठवण पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने ह्या ठिकाणी मूर्ती बसवली आहे. आपण पूर्ण उंची पाहिली, चौथऱ्यापासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फूट उंचाची मूर्ती आहे. आणि घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट उंची आहे. ही वेगवेगळ्या 16 भागांमध्ये आणली आणि असेंबल करून इथं बसवली. कारण ही पंचधातूपासून बनवलेली 4,500 किलोची मूर्ती आहे, 4.5 टन. ही बनवली RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबईमध्ये. आणि 30 नोव्हेंबर 1957ला नेहरूंच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे. जवळजवळ मूर्तीला 66 वर्ष पूर्ण झालेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर
राजांची पहिली मूर्ती या ठिकाणी बसवली आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. आणि जसा राणा प्रतापजींचा चेतक नावाचा घोडा फेमस होता तसं राजांची कृष्णा नावाची घोडी होती. आणि तुम्ही लोक कधीही कुठेही जर अशा मूर्त्या पाहाल तर मूर्तिकार अशा मूर्त्या बनवताना एक इतिहास दर्शवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय तर घोड्यावर जे पण कोणी राजे बसले असतील त्यांचा मृत्यू कसा झाला असेल हे घोड्याच्या पुढच्या पायाच्या पोझिशन दर्शवले जाते. समजा जर घोड्याचा पुढचा एक पाय वरती असेल तर घोड्यावर बसणाऱ्या राजांचा मृत्यू हा रणांगणात झालेल्या जखमांच्या आजारपणामुळे होतो. आणि घोड्याचे 2 पाय वरती असतील तर रणांगणामध्ये तुम्ही तारा राणी राणी लक्ष्मीबाईंचे फोटो पाहिले असतील तर त्यांच्या घोड्याचे 2 पाय वरती असतात कारण त्यांना वीरगती आली, युद्धातलं मरण. राजांचं आयुष्य तर 50 वर्ष. 1630 ला जन्म झाला शिवनेरी किल्ला पुण्यामध्ये आणि 1680 ला मृत्यू झाला रायगडवरती. पहिली 15 वर्ष जर लहानपणाची सोडलीत तर 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 500 लढाया आणि 365 किल्ले जिंकलेत. त्यांना उसंत आराम मिळाला नाही. सतत घोडेस्वारी करून गुडघ्यांमध्ये त्रास होत गेला, त्याच्यामध्ये विषबाधा होत गेली, ती पूर्ण शरीरामध्ये पसरली आणि त्याच आजारपणामध्ये वयाच्या 50 त्यांचा मृत्यू झालाय. म्हणून त्यांच्या घोड्याचा एक पाय वरती आहे. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की ना शिवशंकर ते कैलासपती, ना लंबोदर ते गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. देव आपल्या सर्वांचे एकच, फक्त राजे शिवछत्रपती. बाण पर सिर पर पगड़ी महाराज तैयार होते, उठाकर अपनी तलवार घोड़े पर सवार होते, तब झुक के कहते अल्लाह के सब बंदे, काश हम भी मराठा होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, हा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच अमेझिंग प्लेसेस किंवा असेच गड वगैरे तुमच्याकडे घेऊन येतोय MS Zuriyar एक्सप्लोरर. आणि फक्त सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला.